आज सत्यनारायण पूजा आज इकडे पूजन केले आहे, काय सांगाल याविषयी? दरवर्षी मार्गशीर्ष महिना येत असतो. प्रत्येक स्त्री आपल्या घरी व्रतवैकल्य करत असतात, म्हणजे लक्ष्मीचे व्रत करत असतात. तर ह्या वर्षी आमचा स्वामीचा मठ या ठिकाणी स्थापन झाला. काही वेळे लोकांना व्रतवैकल्य करता येत नाही आपापल्या घरी, मग काही अडचणी असतात, काही त्यांच्या मनात करायची इच्छा असते पण करता येत नाही. मग आम्ही सद्गुरू भक्त सेवान्याच्या ट्रस्ट म्हणजे स्वामी समर्थ मठामध्ये आम्ही यावर्षी असं ठरवलं की प्रत्येकाला आनंद मिळाला पाहिजे आणि प्रत्येकाने एकत्र येऊन जे आपण व्रतवैकल्य करतो त्याप्रमाणे आज आम्ही सत्यनारायणची पूजा ह्या ठिकाणी आयोजन केले. सत्यनारायण म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि नारायण ह्या संकल्पना आम्ही डोक्यामध्ये ठेवली. ह्या संकल्पना मग आपण मनात विचार केला आणि त्या दृष्टीने हा उत्सव सामूहिक पद्धतीने साजरा व्हावा आणि सामूहिक पद्धतीने साजरा झाल्यावर सगळ्यांना त्याच्यामध्ये जाती धर्माची सगळी भिंती नष्ट करून समूह पद्धतीने हा उत्सव चांगल्या प्रकारे आपल्याला सादर करता यावा आणि प्रत्येक समाजातील लोकांना, प्रत्येक जाती धर्मातील लोकांना याच्यामध्ये आनंदाने उत्सवामध्ये भाग घेऊन त्यांच्या मनाला सदैव आनंद मिळावा, त्यांच्या प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या, हे आमचा ह्या मागचा उद्देश आहे. हे बघा, शेवटी आपण ठरवलं, आपण हिंदूच जर म्हटलं, हिंदू म्हणू की कुठला धर्म, हा अध्यात्म काय म्हणतो, स्त्री आणि पुरुष ह्या दोनच जाती आहेत. धर्म हा सनातन आहे. धर्मामध्ये आपण कुठली जातीवर किंवा कुठल्या धर्मावर आपण दोष देऊ शकत नाही, कारण जर स्त्री आणि पुरुष ह्या दोन जाती आहेत तर धर्म कोणी निर्माण केला? आपणच धर्म निर्माण. हा सनातन धर्म आहे. कसा झाला, केव्हा झाला, कुठल्या पदे हे कोणालाच काही माहीत नाही. पण आपण जर मानवता हाच धर्म जर मानला तर मानवता धर्माप्रमाणे प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक कुळाचार, धर्म म्हणणार नाही मी, कुळाचार म्हणणार, प्रत्येक कुळाचारामध्ये वेगवेगळ्या रीती आहेत, वेगवेगळ्या पूर्वदान दिलेले संस्कार आहेत, वेगवेगळी संस्कृती आहे आणि ही वेगवेगळी संस्कृती प्रत्येक जाती धर्मातले लोक आपापल्या पद्धतीने आपलं व्रतवैकल्य करत असतात. त्याचप्रमाणे इथे आम्ही करत असताना इथे कुठली जात पात धर्म हा भेदभाव बाजूला आम्ही केलेला आहे आणि एकात्मतेचं प्रतीक, जशी गोवा ही देवभूमी आहे, ह्या देवभूमीमध्ये प्रत्येक जाती धर्मातले लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. प्रत्येक जाती धर्मातले लोक आपापल्या पद्धतीने आपले उत्सव साजरे करतात. प्रत्येक जाती धर्मातले लोक आपापल्या उत्सवाला इतर धर्मातील लोकांना आज बोलवून एकात्मतेचं प्रतीक ह्या देवभूमीत आहे आणि हेच एकात्मतेचं प्रतीक आपल्याला सगळीकडे पसरायचं आहे, सगळीकडे न्यायचं आहे. या दृष्टीने आपल्याला काम करत असताना मानव धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि प्रत्येक मनुष्य हाच देव आहे. जर माणसातला आपल्याला परमेश्वर शोधायचं असेल तर आपण सगळ्यांवर, सगळ्या जाती धर्मातील लोकांवर प्रेम केलं पाहिजे. हाच संदेश आम्हाला ह्या स्वामी समर्थ मठाच्या माध्यमातून लोकांना द्यायचा आहे की तुमचा उत्सव तुम्ही तुमच्या आनंदासाठी, तुमच्या रीतिरिवाजासाठी, तुमच्या मुलांवर पुढे संस्कार व्हावे म्हणून तुमचा उत्सव तुम्ही प्रत्येकाने आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे साजरा करावा, हाच माझा